तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील स्वस्त धान्य दुकानात मागील 3 महिन्यांच्या अन्नधान्य वितरणात झालेल्या गैरप्रकारांबाबत खामगाव पुरवठा विभागाने 18 सप्टेंबर रोजी तब्बल 124 लाभार्थ्यांची जबाब नोंदवले आहेत। मात्र चौकशीसाठी बोलावूनही स्वस्त धान्य दुकानदार गैरहजर राहिल्याने संशय अधिकच गडद झाला आहे। लाभार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर तहसीलदारांनी प्रभारी निरीक्षक अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते। नैसर्गिक आपत्तीचा विचार करून राज्य शासनाचे जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचे स्वस्त धान्य एकत्रित वितरित करण्याचे निर्देश होते। मात्र पिंपळगाव राजा येथे रेशन दुकानदार अजित मजूर याने लाभार्थ्यांचे अंगठे 3 वेळा घेऊनही धान्य फक्त 2 महिन्यांचे वितरित केल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती। या तक्रारीच्या आधारे प्रशासनाकडून या घटनेचा सखोल अभ्यास करून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। MCN न्यूज मराठी करिता गजानन खंडारे, पिंपळगाव राजा।